रज्जब नरनारी सकल चकवा चकवी जोड़, गुरु बैन बिच रैन में किया जूहू घर फोड़। गुरु बैन बिच रैन में किया दुहू घर फोड। रज्ज म्हणतात, अर्ध्या रात्री जेव्हा स्त्रीशी माझे मिलन होणार, सुखाची वर्षा होणार, की गुरु मध्येच आले. म्हणजे जी काही पुरुषांनी माझं बायकोशी मिलन होणार त्याच वेळेस गुरु मध्ये आले. संपलं. म्हणजे लग्नच झालं नव्हतं, काय मिलन होणार. सुखाची वर्षा होणार की गुरुमध्ये चाले व दोन्ही घर पाडले. माझंही पाडलं आणि त्या पत्नीचंही पाडलं. चाल चलो मच्छिंदर गोरा खाया, इधर चलो. मला निर्द्वंद बनवलं. द्वैत मिटले. पत्नीमध्ये जीव अडकला होता तो मिटला. अद्वैत झालो. गुरु आणि मी एक झालो. आपण एक दुसऱ्याच्या माध्यमातून एक होऊ इच्छिता, पण अस्तित्वामध्येच एकरूपता आहे. पती पत्नी तू आणि मी एक कधीच होत नसतं बरं का. दोन तन एक मन, ॲब्सोल्यूट नथिंग, कधीच होत नाही. फक्त एक रूपता ईश्वरामध्येच होऊ शकते. अद्वैत, नो द्वैत. अद्वैत स्थिती आहे. बाहेर स्त्रीत्व व पुरुषत्व पाहण्यात ऐक्य नाही, आत जावं लागेल. बाहेरची स्त्री किंवा बाहेरचा पुरुष बरोबर नाही, ऐक्यभाव कधीच होणार नाही. आत जा. आतल्या प्रकृतीचं मिलन, जीवात्म्याचं मिलन आत्म्याशी होऊ द्या, त्याच्याशी लग्न करा. विरक्तीसी पाणी ग्रहण झाले, विवेक कुमारत्वा मुकले. विरक्तीसी पाणी ग्रहण झाले. विरक्ती आणि विवेक याचं लग्न झालं पाहिजे. ऐक्यभाव. अंतरात परमात्मा आहे. पहिल्याला अनुभव येईल. पहिल्यांदा मीपणा आणि तूपणा मिटेल, मग मीपणा मिटेल. अहंकार गेला पाहिजे. अहंकार शिष्यामध्ये थोडाही शिल्लक असेल तर गेलं. अंगिरा ऋषीचा एक शिष्य होता, उदयन नावाचा. महर्षी अंगिरा, उदयन नावाचा शिष्य. याला एक गर्व झाला की गुरु आपल्यालाच विचारतात. सगळ्यात त्याला मॉनिटर केलं. आपल्याकडे जसे एक मार्गदर्शकाचे एक प्रमुख हेड आपण करतो, सुजाता भंडारे, असं त्याला एक हेड ऑफ द डिपार्टमेंट केलं. आणि केल्यानंतर त्याला गर्व झाला. तो बराबर फटाफट 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 बोलायला लागला. ज्ञानाचा अहंकार, तपाचा अहंकार, सगळा एक अहंकार झाला. सगळ्याला मोजायला देखील तो थर्ड क्लास लागला. त्यानंतर गुरूंच्या हे लक्षात आलं. सगळ्या शिष्यांना बोलवलं, उदयनला बोलवलं आणि कोळशाची शेगडी पेटवायला सांगितली. कोळशे पेटवले. एक मोठा कोळसा चमकत होता त्याच्यामध्ये. गुरुनी असं विचारलं शिष्यांना आणि उदयनला विचारलं पर्टिक्युलरली, उदयन, याच्यात जास्त कोळसा कोणता चमकतोय रे? म्हणजे हा मोठा, तो जरा जास्त तेजाने चमकत होता, बाकीचे लहान लहान कोळसे होते. गुरुनी चिमटा घेतला. चिमट्याने तो लाल झालेला कोळसा, आगीमध्ये चमकणारा, सगळ्या कोळशामध्ये तो चमकत होता, त्याला उचललं बाजूला फेकलं जमिनीवर. थोड्या वेळाने त्याची राग झाली आणि बाकीचे कोळसे चमकू लागले. उदयन, अरे हा इतका छान चमकत होता, काय झालं रे याला बाजूला काढल्यावर? म्हणजे राग झाली त्याची. का झाली? म्हणजे गुरुजी तुम्ही याच्यातून त्याला बाजूला काढलं. म्हणजे आता जर तुला असंच आम्ही काढून फेकलं बाजूला तर काय होईल तुझं?
लक्षात घ्या. तुला अरे हे आहेत म्हणून तू चमकतोयस, यांच्यातून तू बाजूला काढून जर तुला फेकलं, तुझी अशीच राख होईल. गुरु शिकवतो अहंकार संपलाच पाहिजे, तर हिरा चमकतो. जाणतेने गुरु भजिजे, प्रत्येक वाक्य पहा. गुरु दीर्घ गोविंद सु सारे शिष्य सुकाज. शिष्य जे मागतो ती इच्छा गुरु कृपेने पूर्ण होते. कारण गुरु गोविंदाने जोडलेले आहे, त्यांचं अस्तित्व हे सगळं करतो. गुरु आणि गोविंद एक आहेत, कारण गुरुचं सद्गुरूचं नातं गोविंदाशी जोडलेलं आहे. त्यांची नाळ गोविंदाशी जोडलेली आहे. सगळी पावर गोविंदापासून मिळालेली आहे, अविरत मिळते आहे. आणि गुरु आणि गोविंद एक झाल्यामुळे माझं देखील नातं गुरूंशी जोडल्या गेलेलं आहे म्हणतो तो. आणि म्हणून माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात, कारण गुरु गोविंदाशी जोडलेले आहेत आणि मी गुरुशी जोडलेला आहे. म्हणून शिष्य, गुरु आणि म्हणजे ही इथली वीज, इथला ट्यूबलाईट, ट्रान्सफॉर्मर आणि ज्या ठिकाणून मोठी वीज जनरेट होते तो भाग, तिन्ही एक पाहिजे. याचं कनेक्शन तुटलं, गेला. मग जीव गुरुशी जोडलेला पाहिजे, शिष्य गुरुशी जोडलेला पाहिजे आणि गुरु भगवंताशी जोडलेला पाहिजे, तर अखंड किरणांचा वर्षा होतो. आणि एखादा जरी डिस्कनेक्ट झाला, संपला. त्यांचं अस्तित्व हे सगळं करतं. एकदम गोविंदशी जोडल्या जाऊ शकत नाहीत. तुम्ही हे डायरेक्ट ट्यूब म्हणेल, चला मधला ट्रान्सफॉर्मर उडवा, जी विद्युत जनरेट होते त्याच्याशी नातं जोडायचं. नो, माध्यम गुरु आहे, सांगेल ते पुढे येईल हळूहळू, इथेच नाही बोलत. तुम्ही जोडले जाऊ शकत नाही, कारण तुमची ओळख नाही गोविंदाशी, तुमचा अप्रोच नाही. खूप लांब आहे गोविंद, अंतर खूप आहे, अनेक कारणांचं अंतर झालंय, सांगेल पुढे. नाही जोडल्या जाऊ शकत. नाही, आम्ही गुरुचा मधला टप्पाच उडवलाय सद्गुरूचा आणि डायरेक्ट आम्हाला अप्रोच, नो, नाही होऊ शकत, कारण तुमची ओळख नाही. पण गुरुशी तुम्ही जोडल्या जाऊ शकता. म्हणून गुरुशी जोडल्या गेले की गोविंदाशी आपोआप जोडल्या जाल. म्हणून राज्य म्हणतो, गुरु दीर्घ गोविंद सु सारे शिष्य सुकाज. शिष्यांचे सर्व काज मनोरथ पूर्ण होतील. काज म्हणजे काम, सारे काम शिष्यांचे पूर्ण मनोरथ होतील, कारण गुरु गोविंदाशी जोडलेले आहेत आणि मी गुरुशी जोडलेला आहे. रज्जब मक्का बडा परी पहुँचे बैठी जहाज. रज्जब मक्का बडा परी पहुँचे बैठी जहाज. मक्का फार दूर आहे. रज्जब मक्का बडा परी, मक्का फार दूर आहे, मक्का मदिना. पण जहाजात गुरुरूपी जर बसले की पार लागली म्हणून समजा. ईश्वर मक्का इतकं दूर आहे, ईश्वर बद्रीनारायण इतकं दूर आहे. ईश्वर लांब आहेत, पण गुरुच्या जहाजात बसलं की तुमची नाव पार लागली म्हणून. गुरु हे जहाज आहेत, गुरु नावाडी आहेत आणि ते वलवत तुम्हाला त्या तीरावर घेऊन जाणार आहेत परमात्म्याकडे. रज्जब मक्का बडा परी पहुँचे बैठी जहाज. गुरुच्या जहाजात बसलं की ते पोहोचवतील. मक्का फार दूर आहे, पण जहाजात गुरुरूपी बसले की पार लागली म्हणून समजा. परमात्मा दूर आहे, पण नौकेत गुरुरूपी बसावं लागेल. कामधेनु गुरु क्या है जो शिष्य निकामी होई. फार सुंदर आहे. कामधेनु गुरु क्या है. गुरु पुष्कळ कामधेनु भेटला, पण शिष्य निकामी भेटला. निकामी म्हणजे कुठल्याच कामाचा नाही. फार महत्वाचं आहे.
अनेकांना वाटतं गुरुनी आमच्यावर कृपा केली की आम्हाला मिळू शकतं. तेही सांगेल मी, कारण एक दोन राहिले ते नंतर तिकडे थोडंसं वळणार आहे. कामधेनु गुरु क्या है जो शिष्य निकामी होई. जर सद्गुरू मिळाल्यानंतरही रडत बसले तर त्याचे जिम्मेदार तुम्हीच, गुरु नाही. गुरु नाही जिम्मेदार, त्याचा जिम्मेदार शिष्य आहे. करायचं काही नाही. मनी नाही भाव म्हणे देव मला पाव. तुकडोजी महाराज, अशानं देव नाही पावणार. देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव, देव मला पाव. नाही होऊ शकत आहे. भगवान कृष्ण होते तरी झालं नाही, भगवान राम होते तरी झालं नाही, आणि कधी होणार नाही. शिष्य जर निकामी भेटले, अपात्र भेटले, कामचोर भेटले, संसारी भेटले, संसारी माया मोहात गुरफटणारे भेटले, संसारी वस्तू कंटिन्युअस मागणारे भेटले, नाही होणार. तुम्ही निकम्मे असाल, गुरुने सांगितलेले ऐकलेच नाही, पाहिजे तेवढंच घ्यायचं. अहो तुमची कृपा पाहिजे गुरुजी, बाकी काही नको आम्हाला. तुम्ही काही म्हणा, आमचे तुमचे मतभेद आहेत. आम्ही नाही केलं तरी आम्ही पोचलो पाहिजेत. कोण जातात ना, यमराज बोलवतोय. नाही बोलवलं तरी जावं लागेल. शेवटी लाईन मध्ये उभे आहेत. गुरुने सांगितलेले तुम्ही ऐकलंच नाही, नाही होणार. पाहिजे तेवढंच घेतात लोक, अर्धे वाक्य घेतात. साधना करा, घेतलं वाक्य. सांगितलं कधी कधी 8 तास करा, 8 तास सोडून द्यायचं. 8 मिनिटं करतात. काही म्हणतात 8 मिनिटं, काही म्हणतात 8 मिनिटाचे 8 वेळेस करा. 8 मिनिटं 8 वेळेस करा, बस तेवढं. बाकीचं सोडून द्यायचं. पाहिजे तेवढं घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं. याला निकम्मा म्हणतात. पूर्ण अंशानं ऐकायचं नाही. चर्वंतर्पण सांगितलं, त्याला अर्पण करून टाकायचं. चर्वंतर्पण स्वाहा यज्ञामध्ये कालच आहुती देऊन आलो. बाकीचं ऐकायचं. आम्ही सगळं ऐकतो, पण चर्वंतर्पण होत नाही. मग घुसा आमच्या पोटात, अन्न पचवा. मग गुरुनं ते काम करायचं. यांनी आगाऊपणा करायचा, मग गुरुने याच्या पोटात घुसायचं. अहम वैश्वानरो भूत्वा. मग त्या गुरुनं म्हणायचं मी जातो याच्या पोटात. गुरुने सांगितलेले ऐकलेच नाही. गुरुने साधना दिली, केलीच नाही. चालवलं, चालायला शिकवलं, चाललेच नाही. कारण शिष्य निकम्मा आहे, नाही काही होऊन सांगणार. गुरु सांगत राहतो, तुम अच्छा गाओ बे, हम घर में सोते हैं. अरे ज्ञानेश्वरी सांगत असताना देखील झोपतात लोक. काय सुंदर झोप लागली होती. तुम्ही बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. लक्षच नसतं. श्रवण. गुरु सांगत राहतो, सांगत राहतो, सांगत राहतो. शिष्य अकर्मण्य असतो, आळशीपणात ऐकत राहतो. हा काही लोक असे हे देतात, जांभया जोरजोरात, पोटगर गुरु सोमवारचं खूप खाऊन आलेले असतात. आळशीपणात ऐकत राहतात. ऐकत राहतो, झोपेत ऐकतो. हो ना, असं ऐकतात. डोकं खाली गेलं की आम्ही विचार, काय झालं? ऐकलं, हो म्हणलो, ध्यान लागलं, हो म्हणलं, तुमचं ऐकत होतं. काही असे करतात. झोपेत अर्धवट जागी झाली की पुन्हा झोपतात. अरे तुम्ही त्यावेळेस मान हलवली, हो तुमचं, हो येस म्हणलं, करेक्ट आहे म्हणलं, आणि तुम्ही थांबले का? ध्यान लागलं.
झोपलेले असतात. हे झोपेत ऐकतो, ऐकतच नाहीत, ऐक्य होत नाही. मग गुरु आणि शिष्यांचं ऐक्य होत नाही, क्रांती होत नाही त्याच्या जीवनात. आग निर्माण, योगाग्नी निर्माण होत नाही, ब्रह्माग्नी पेटत नाही. जो गुरुकडे जाऊन फक्त रडतो, आज काय हे टंगडं दिखायलं, आज हा डोळा, आता डावा पाय, काल ज्ञानेश्वरीला आलो, उठायला गेलो, उजवा पाय दुखायला लागला. गुरुला वाटतं उगाच बोलवलं याला ज्ञानेश्वरीला. गुरुकडे जाऊन फक्त रडतो, तो मंदभागी आहे. जर गुरुकडे जाऊन रिकामे राहिले व तुम्ही म्हटले की ह्या गुरुकडून काही घेऊ शकलो नाही, पापी का पुण्यवान? मला काही मिळालं नाही बरं का, मला काही मिळालं नाही असं ज्या दिवशी म्हणाल ना, तो खरा आपला मृत्यू दिन असेल. बाकी काही नाही. मी काही मिळवू शकलो नाही, मी काही घेऊ शकलो नाही, याच्या इतका दुर्दिन पुन्हा नाही. अनंत जन्म भोगावं लागणार आहे ते, की ईश्वर फार मोठी शिक्षा करेल की अरे इथपर्यंत आणून तुला सोडलं होतं, तू घेऊ शकला नाही. त्याला काय म्हणतात? पाखंडी. काय काय करेल त्याला ईश्वर. पण जसे विचार पाहिजे होते तशी बैठक नव्हती. ज्या पद्धतीत ज्या विचाराने शिष्य यायला पाहिजे होता, ज्या शक्तीनिशी तो मार्गक्रमण करायला हवा होता, तसं त्यांनी केलेलं नाही. आणि तशी विचारांची बैठक घडवून घेतली नाही स्वतःची. विचार फालतूच राहिले डोक्यात. गुरु वर्षा करीत होते, पण तुमचं मडकं उलट होतं. बापासाहेब नाही म्हणायचे, कधी कधी आहे म्हणायचं, बापासाहेब तुमची कृपा पाहिजे. काय होत नाही ते म्हणले, ही गेली कृपा. पाऊस पडायलाय पण छत्री उलटी धरून चाललेत म्हणले, कशी होईल? आणि दुसरं उदाहरण द्यायचे, अरे खडक होऊन बसलात, मी बी जरी पेरलं तर उगवल कसं? चाड्यावर मुठ पोकळ धरिली, बीजाविन गेली वाफवाया. ते म्हणजे खडकावर बी पेरलं तर उगवतं का रे? त्याला भुसभुशीत जमीन लागते. भुसभुशीत जमीन करा. खडक होऊन तुम्ही बसला तो उगवणार नाही, बी आमचं जळून जाईल. गुरु वर्षा करीत होते, पण आपली मटकी उलटी होती. जी वर्षा साचली ते पाणी गढूळ होतं. कारण आपली जी मटकी, आपलं शरीर इतकं घाण होतं की थोडं बहुत जे पाणी साचलं ते गढूळ होतं. ते पिण्यासारखं राहिलंच नव्हतं. गौतम बुद्धाचं उदाहरण दिलं होतं. शिष्यानं आपलं मडकं स्वच्छ केलं पाहिजे, चर्वण तर्पणपासून अनेक प्रयोग करून. म्हणून म्हणलं होतं एकदा, भगवान गौतम बुद्धाकडे एक माणूस एका गावामध्ये प्रवास करत असताना आला. महाराज म्हणले, मला ईश्वर दर्शन, ब्रह्मसाक्षात्कार हे सगळं झालं पाहिजे, केव्हा येऊ? म्हणले उद्या. कधी? म्हणले असं करा, तुम्ही भिक्षा मागायला जे जाता मग माझ्याच घरी या. ठीक आहे म्हणले, तुझ्या घरी येतो उद्या 12 वाजता. खुश झाला. खीर वगैरे केली. खिरीचं पात्र असं केशर गिशर काय त्या काळात होतं ते टाकलं. सोन्याचं पात्रामध्ये ती खीर केली. गौतम बुद्ध बराबर आले 12ला. भिक्षाम देही, भिक्षा मागायला लागले. कमंडलो होतं, कमंडलोमध्ये शेण भरून आणलं होतं आणि थोडंच रिकामं होतं. टाक म्हणले याच्यात खीर. आता कसं त्याला टाकूच वाटेना. महाराज दुसरं पात्र, नाही नाही म्हणले याच्यातच टाक, खाता येणार नाही हो. खीर का नाही, केशर ते तिथून आणलेले काश्मीरहून, फार महाग आहे हो. किशमिश टाकलेली, खास किशमिश आहे ती, बदाम टाकलेले आहेत आणि मी स्वतः बनवलेली आहे. आणि कसं तरी ते घाणपणा खाण्यासारखं राहणार नाही. म्हणजे मूर्खा, साधी खीर तुला ह्या पात्रामध्ये टाकावीशी वाटत नाही, घाण पात्रामध्ये.
तितकं शरीर घाण ठेवतो, मी माझी आत्मचेतना तुझ्यामध्ये ओतावी का? लक्षात घ्या गौतम बुद्धाचं वाक्य. घाण शरीर ठेवल्यानंतर माझी आत्मचेतना त्याच्यात ओतू का? काय तुझी अपेक्षा आहे? खीर तुला टाकावीशी वाटत नाही, आत्मचेतना मला टाकावीशी वाटेल? येस, हे झालं पाहिजे. कारण पाणी गढूळ असलं तर काही उपयोग नाही. मडकं साफ करा म्हणजे शरीर साफ करा. त्या टाईपचे कर्मकांड प्रयोग जे आपण दिलेले आहेत आपल्या पद्धतीमध्ये, चर्वंतर्पण, अपान रक्षण, जे जे बेडे भूत, शरीरशुद्धी, मनशुद्धी, देहशुद्धी, टब्बात, स्टीमबात, एनिमा, एरंडेल, सर्व मार्गातून आपण गेलेलो आहेत. अनेक साधक गेलेले आहेत आपले. तितकं शुद्ध शरीर झालं तर देसाई मोरेसारखा डायबिटीस जाऊ शकतो, खात्री आहे. 17-17 वर्षाचे संधिवात गेलेले आहेत. शरीर शुद्ध झालं तर रोगच जातात. रोग गेलं की संपलं, निरोगी काया. आणि मडक्यामध्ये जर छेद असेल, होल असेल, भोक असेल तर काय होईल? असलेलंही तुमचं निघून जाईल. म्हणून अगोदर मडकं सुलटं करावं लागेल, होल असलेलं बंद करावं लागेल आणि घाण संपवावी लागेल. 3 कामं केले. आपलं हे देहाचं मडकं साफ करावं लागेल, डोकं ठिकाणावर ठेवावं लागेल, सगळ्या क्रिया प्रक्रिया दाखवलेल्या त्या माध्यमातून जाव्या लागतील. शरीरशुद्धी मनशुद्धींचे जे प्रयोग आपण दाखवले ते करावे लागतील. अकर्मण्यता आळशीपणा सोडावा लागेल. वेळेचं काय म्हणतात, सदुपयोग आणि सुनिश्चित उपयोग वेळेचा करावा लागणार. वेळेचंच महत्त्व आम्हाला नाही, सुनियोजित पद्धतीनं वेळेचं हेच करता येत नाही. मॅनेजमेंट, बिझनेस अँड मॅनेजमेंट, तसं टाईम मॅनेजमेंट, ज्याला इंग्रजीमध्ये टाईम मॅनेजमेंट म्हणतात. आपण खरं सांगू का, टाईम मॅनेजमेंटच जमत नाही. म्हणून आजकाल म्हणालेत ना, कुठल्याही कोर्सला बिझनेस अँड मॅनेजमेंटचा कोर्स आवश्यक आहे, तसं आपल्याकडे टाईम मॅनेजमेंटचा कोर्स आवश्यक आहे. टाईम मॅनेजमेंट, वेळ नाही, खोट आहे. खोट आहे. किती पंतप्रधान असू दे या देशात वेळ आहे, पण टाईम मॅनेजमेंट जमली पाहिजे. एकेका क्षणाचा उपयोग काय करायचा त्याचं सुनियोजित तंत्र जमलं पाहिजे. त्यावेळेस दिव्य शक्तीने आपण भरून जाऊ. तुम्ही परमात्म्याला जागा द्या, टाईम द्या परमात्म्याला, आणि शरीरामध्ये जागा द्या. आपल्याला कशा कशाच्या जागा आहेत? संसाराच्या वस्तूंच्या, विकारांच्या, मोहाच्या, क्रोधा, प्रत्येक गोष्टीला आपण थारा दिलाय परमेश्वर सोडून. परमेश्वराला जागा दिली नाही आपण शरीरात, जागाच दिली नाही. त्याला वेळही नाही आणि जागाही नाही. इतका पुअर स्थिती त्या परमेश्वराची आपल्याजवळ. गुरूंसाठी द्वार खोला, हृदयाचं द्वार खोला. त्याच्या माध्यमातून परमात्मा आत येईल आणि त्याच्या माध्यमातून परमात्म्यापाशी तुम्ही जाल. तयारी दाखवा, स्वतःला संपवण्याची तयारी दाखवा, मिटण्याची तयारी दाखवा. गुरुपाशी देखील तुम्ही मिटून गेले पाहिजेत, संपून टाकलं पाहिजे स्वतःला. फक्त गुरुरूप उरलं पाहिजे, गुरुच उरला पाहिजे. मैं नहीं तू ही, हा भाव, मी नाहीच, स्वतःचं अस्तित्व संपून टाकलं पाहिजे. मग जगण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. पूर्ण चंद्राचा उदय होईल. अहंकार घर रिकामं करील. ज्याच्या घरामध्ये काम क्रोध लोभ यांनी घर रित केलं त्याला म्हणतात शिष्यत्व. आणि हे सगळे जो प्रयोग करील आणि सगळं सहन करील, ज्यांचं
द्वार उघडायचं, त्याला म्हणतात सद्गुरू. आणि हे जाणीवपूर्वक एवढं सगळं करावं लागेल. जाणतेणे गुरु भजिजे, कामधेनु गुरु क्या है, शो शिष्य निकामी होई. गुरु कामधेनु असून चालत नाही, शिष्य निकम्मा असेल तर काही उपयोग नाही, असं रज्जब म्हणतात. रज्जब मिली रीता रह्या, मंदभागी शिष्य जोई. रीता राहील, त्याचं भांड रिकामं राहील, कारण तो मंदभागी असेल. गुरुचं सामर्थ्य घेण्याकरिता जी पात्रता लागते, जी शक्ती लागते, जी क्रियात्मक बुद्धी लागते, जी टाईम मॅनेजमेंट लागते, ती त्याने कधीच दिली नाही. तो तसाच रिकामा राहणार. रज्जबचं संपलं. आता आपण त्या भागाकडे वळूया. आता प्रवचन संपत यायलंय. काही उदाहरणं द्यायचीत आपल्याला. पुढे अजून काही भाग पाहायचा आणि ओवी संपेल पुढच्या वेळेस, एखाद्या वेळेस. जाणतेणे गुरु भजिजे, रज्जबनी आपल्या पदामध्ये गुरु भेटल्यानंतर शिष्यांची मनस्थिती कशी झाली पाहिजे, तो कसा राहिला पाहिजे, त्यांनी कसं वागलं पाहिजे, गुरु कसे असतात, ते काय देतात, का सहन करायचं, कसं परीक्षेमध्ये उतरायचं, सर्वांग पूर्ण असं निवेदन झालेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. आणि म्हणून असे जर सद्गुरू भेटले, जाणतेणे गुरु भजिजे, त्याच्या अगोदर सद्गुरू नाही मिळाले तर जे तुमचे पूर्वीचे गुरु असतील त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. नाही मिळाले सद्गुरू, कुंडलिनी जागृत करू शकत नाहीयेत, पण एक गुरु मिळालेले आहेत, ज्यांनी एखादा मंत्र दिलेला आहे, त्यांच्यावर ते विश्वास ठेवा. शास्त्रगुरूवर ठेवा, मंत्रावर ठेवा. पण सद्गुरू मिळाल्यानंतर गुरुची लेवल संपलेली आहे, म्हणजे त्याच्यावर अविश्वास दाखवायचा असं नाही. पण आता ज्या वर्गात गेलात ते कायदे पाळायचे, त्या गुरूंचे नाही. म्हणून गुरुवर ते विश्वास ठेवा, परमात्म्यावर ते विश्वास ठेवा. भाव जागृती झाली पाहिजे. एखाद्या वेळेस त्या गुरुचं चुकलं, त्याच्या मंत्र देण्यात चुकलं, तुमच्या उच्चारात चुकलं, काय असेल नसेल त्याच्यात जरी चुकलं तरीही तुम्हाला त्याचा फायदा मिळेल, कारण तुमचा भाव चांगला पाहिजे. भाव चांगला पाहिजे. आणि भाव चांगला असेल तर सद्गुरू ईश्वर पाठवतो. त्यांनी मरा मंत्र दिला तरी तो राम राम ऑटोमॅटिक होईल.